नमस्कार. मी संदीप पाटील, तुषारदादा देशमुख यांच्या युवा विद्यार्थी असोसिएशन कोर कमिटीचा सदस्य. मी आज तुमच्याशी आम्ही जे काही पाठपुरावा करतोय किंवा आम्ही जे काही आरटीआय टाकतोय त्यातील एका आरटीआयचं म्हणजे ज्याविषयी मी काल बोललो कोल्हापूर जिल्हा परिषद त्यातील एका आरटीआयचं स्पष्टीकरण देण्यासाठी तुमच्या समोर आलो आहोत. हे सांगत असताना मला आनंद होतोय की ही गोष्ट करत असताना मला अतिशय मोलाचं सहकार्य केलं ते जगदीश बोरशे सर, उद्धव पाते सर, सुयश उदाळे सर, आकाश जाधव सर व अमोल इंगळे सर तसेच पवन बंड सर. आता मी जास्त नावं न घेता संपूर्ण कोर कमिटीच असं म्हणतो आणि माझं काम सुरू करतो. तर सदरच्या आरटीआयचं जे उत्तर आहे ते उत्तर मला मिळालेलं आहे 27 जानेवारी 2026 ला म्हणजे अवघ्या 2 ते 3 दिवसापूर्वी. याविषयी मी जास्त न बोलता एक गोष्ट तुम्हाला क्लिअर कराविषयी मला वाटते ती म्हणजेच मी 1ली ते 8वी पर्यंतच्या रिक्त असलेल्या जागा 1ली ते 5वी साठी वेगळ्या पद्धतीने आणि 6वी ते 8वी साठी वेगळ्या पद्धतीने मागितलेल्या आहेत. कारण मला माहिती हवी होती की 1 ते 5 साठी किती पदसंख्या आहे आणि 6 ते 8 साठी किती पदसंख्या आहे. त्यासोबत सायन्स मॅथ साठी किती आहेत, समाजशास्त्रासाठी किती आहेत. परंतु मला त्या पद्धतीने त्यांनी माहिती दिली नाही. तर ते मला सांगतात की इयत्ता 1ली ते 8वी साठी एकत्र बिंदू नामावली मंजूर होत असल्याने 6वी ते 8वी साठी स्वतंत्र बिंदू नामावली मंजूर होत नाही. तरी सदरची माहिती ही 1ली ते 8वी साठी दिलेली आहे याची आपण नोंद घ्यावी. म्हणजेच काय तर त्यांना सांगायचं आहे की 1ली ते 8वी ची एकत्र बिंदू नामावली होते. पण मला अपेक्षित होतं की दोन्ही पद्धतीने जर मिळालं तर सर्व अभियोग्यताधारकांना सोपं जाईल. मी आता जास्त वेळ न घेता कोणत्या कास्टला किती जागा आहेत, आणखी किती जागा वाढू शकतात हे सुद्धा मी सांगणार आहे. हे सांगत असताना मला एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते. हा माझा आरटीआय दुसरा आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पहिला आरटीआय सुद्धा माझा होता आणि अखंड महाराष्ट्रातील सुद्धा पहिला आरटीआय माझा होता. सदरचा आरटीआय ज्यावेळेला त्यांनी मला माहिती दिली त्यावेळेला ही माहिती दिलेली आहे 31 ऑगस्ट 2024 अखेरच्या पदांची. दादानो किंवा भावी शिक्षकांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगताना मला आनंद होत आहे की 31 ऑगस्ट 2024 पर्यंत जर एवढी माहिती असेल तर आपल्याला महत्वाची गोष्ट 2025 आणि 2026 ही 2 वर्षे सुद्धा विचारात घ्यावी लागतील. आणि शासनाने सांगितलेलं आहे की 31 मे 2026 पर्यंत निवृत्त होणाऱ्या म्हणजे रिटायर होणाऱ्या शिक्षकांची सुद्धा या पदभरतीत काय करून घ्या, समाविष्ट करून घ्या, ती पद सुद्धा घ्या. याचाच अर्थ संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या पद्धतीने पद येऊ शकतात. पण त्यासाठी आपण घरात न बसता आपल्या स्तरावर पाठपुरावा करणं गरजेचं आहे. मी जास्त वेळ न घेता तुम्हाला गोष्ट सांगायचा प्रयत्न करतोय. कोल्हापूर जिल्हा परिषद विषयी माहिती सांगत असताना मी डायरेक्टच घेतोय. ती म्हणजेच तुम्हाला सगळ्यांना माहित आहे अनुसूचित जाती 81 पदं भरायची आहेत, अनुसूचित जमाती 282 पदं भरायची आहेत, विजा अ 6 पदं भरायची आहेत, भज ब तुम्हाला सगळ्यांना माहित आहे एनटी ब आणि एनटी क याच्यावर मी आता वेळ घेत नाही. याची 15 पदं आहेत, भज क 17 पदं आहेत, ही 32 पदं, वी माप प्लस 6 पदं आहेत आणि इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसीची 220 पदं आहेत, एससीबीसी ची 93 पदं आहेत कोल्हापूर झेडपीला, ईडब्ल्यूएस ची 88 पदं आहेत आणि अराखीव म्हणजे जनरलची 140 पदं आहेत. आणि अशा पद्धतीने तुम्हाला जर मी सांगायचा प्रयत्न केला तर कोल्हापूर झेडपीला एकूण 934 पदं रिक्त आहेत. कोल्हापूर झेडपीला 934 पदं रिक्त आहेत. तुम्हाला मला एक गोष्ट सांगावीशी वाटते, ही पदं 31 ऑगस्ट 2024 पर्यंतची आहेत. 2025 मध्ये रिक्त झालेली पदं, 2025 मध्ये निवृत्त झालेली पदं, त्यासोबतच 31 मे 2026 पर्यंत रिटायर होणारी पदं याचा विचार केला तर संपूर्ण राज्याचं चित्र वेगळं पाहायला मिळेल. ही भरती खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकते, पण त्यासाठी आपण घरात न बसता वेळोवेळी पाठपुरावा करायला पाहिजे. ही फक्त तुम्हाला मी कोल्हापूर झेडपीचं उदाहरण दिलंय. तुम्ही जर युवा विद्यार्थी असोसिएशनचं युट्यूब चॅनेल जर तुषार देशमुख ऑफिशियल हे जर सबस्क्राईबर केलं, शेअर केलं, लाईक केलं तर तुम्हाला उद्याच अमरावती जिल्ह्याची सुद्धा माहिती मिळेल. सर्व जिल्ह्यांची तुम्हाला माहिती दिली जाईल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला खोटी माहिती दिली जाणार नाही. आम्ही पुराव्यानिशी सांगतोय. पाहिजे असतील
तर आणखी तुम्हाला गोष्टी आम्ही सांगू शकतो, पण तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईबर करा एवढीच तुम्हाला मी विनंती करतो. धन्यवाद. ही भरती खूप मोठ्या पदाची असेल, पण आपण बाहेर पडायला हवं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, जिल्हा परिषदेच्या महानगरपालिकेच्या जागा चांगल्या पद्धतीने आणण्यासाठी आपण प्रयत्नच करत आहोत, पण वेगवेगळ्या संस्थांच्या जागा येणं सुद्धा गरजेचं आहे, जसं की स्वामी, रयत किंवा छोट्या मोठ्या सर्व संस्था. कारण झेडपीच्या जागा ह्या येतीलच, पण संस्थांच्या जागा नाही आल्या तर खूप मोठी अडचण निर्माण होईल. म्हणून सर्व अभियोजकांना, भावी शिक्षकांना मी विनंती करतो की सर्वांनी घरातून बाहेर पडा आणि जागा वाढीसाठी प्रयत्न करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.